नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ दे. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्याला आपल्या कामामध्ये, जीवनामध्ये यश मिळावे, सर्व सकारात्मक घडावे अशी सर्वांची इच्छा असते. मात्र नेहमीच आपल्याला अपेक्षित तसे घडते असे अजिबातच नाही. कधी-कधी आपल्या मनाविरुद्ध देखील घडते. आपल्या मनासारखे होण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी विविध प्रयत्न देखील आपण करत असतो. मात्र आपल्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळावी यासाठी काही उपाय देखील करतो. फेंगशुई अर्थात घरात काही गोष्टी विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने ठेवल्याने घरात आपल्या आयुष्यामध्ये त्याचे काही सकारात्मक बदल आपल्याला दिसतात आणि आपले जीवन सुकर होते. मात्र यावर अनेकांचा विश्वास असतो, अनेकांचा नसतो, पण प्रयत्न सगळेच करतात. याच फेंगशुईचा एक भाग म्हणजे विविध ठिकाणी ठेवले जाणारे कासव. आपण मधल्या काही काळापासून पाहिले असेल, की अनेकांच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये आदी अनेक ठिकाणी एका काचेच्या प्लेटमध्ये थोडे पाणी, त्यावर काचेचे कासव ठेवलेले असते. कुठेतरी बघून आपण देखील असे कासव घरामध्ये ठेवतो. एकाला ते कासव ठेवण्याचा फायदा झाला, की आपल्याला वाटते आपणही हा उपाय करू शकतो. म्हणजे आपले देखील नशीब फळफळेल. मात्र असे कोणतेही उपाय करण्याआधी आपल्याला घरात कासव ठेवण्याविषयी माहितीही असायला हवी. तसं तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धातूचा कासव ठेवणे शुभ असते. पण क्रिस्टल कासव घरात ठेवल्याने काय होते? क्रिस्टल कासवाच्या खाली आपल्याला अशी कोणती वस्तू ठेवायची आहे? त्याचबरोबर क्रिस्टल कासव घरात ठेवण्याची योग्य दिशा कोणती? घरात किंवा ऑफिसमध्ये योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेला ठेवलेला कासवच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो. घराच्या सुखसमृद्धीसाठी तो भरभराटीचा ठरतो. म्हणूनच ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, कासवाला धार्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. विष्णूंच्या 10 अवतारांमध्ये कासव अवताराचा समावेश होतो. समुद्रमंथनातून कासवाचा दुसरा अवतार म्हणून उदय झाला. भगवान विष्णू यांनी कश्यप अवतार घेऊन समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि मग समुद्रमंथन संपन्न झाले. म्हणूनच विष्णूंच्या या अवताराची पूजा केली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी कासव असेल तिथे लक्ष्मी नक्कीच येते अशी मान्यता आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता असल्याने ती लाभावी यासाठी कासव ठेवण्याची पद्धत आहे. यासोबतच कासवाला वास्तुशास्त्रातही मोठे महत्त्व आहे. कासवाला शुभ मानले जाते. वास्तूनुसार घरामध्ये धातूचा कासव ठेवणे शुभ असते. मग आता घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवण्याचे फायदे नक्की कोणते? तर पहा, कासवाला वास्तुशास्त्रामध्ये मानाचे आणि पवित्र स्थान दिले गेले आहे. घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि धन आणि धान्य प्राप्त होते. वास्तुदोष आणि आरोग्यासंबंधित समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडचणी येत असल्यास घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवल्याने त्या समस्या दूर होतात. घरामध्ये कासव ठेवल्याने व्यवसाय आणि नोकरीतील अडथळे, असुरक्षितता, अस्थिरता आणि नशिबाचा अभाव दूर होतो. कोणत्याही कामामध्ये वारंवार व्यत्यय येत असेल, त्यामुळे काम पूर्ण होत नसेल तर घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. क्रिस्टल कासव वास्तूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. कासव हा अतिशय शांत प्राणी आहे. त्यामुळे कासव जिथे राहतो तिथे पैसा टिकतो. त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. पण घरामध्ये कासव ठेवण्याचे काही नियम आणि तत्व आहेत. जर हे नियम नीट पाळले गेले तरच कासव ठेवणे खूप शुभ सिद्ध होते. क्रिस्टल कासव घरात ठेवल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य लाभते आणि सर्व प्रकारचे आजारही दूर होतात. कासव सोबत ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेतही यश मिळते. घरासाठी स्फटिक कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते. नोकरीत यश मिळत नसेल तर क्रिस्टल कासव ठेवावे, यामुळे आपल्याला यश मिळेल आणि नोकरीमध्ये चांगली कामगिरी देखील आपण यामुळे करू शकतो. घरामध्ये कासव ठेवण्यासाठी ते स्वच्छ पाण्याने धुवा. शक्य असेल तर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने धुवा आणि त्यानंतर मिठाच्या पाण्याने सुद्धा तुम्ही ते स्वच्छ करायला हवं. वेळच्या वेळी शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्ही ते धुवायला हवं. त्यानंतर त्यामध्ये पिण्याचं पाणी तुम्हाला घालायचं आहे आणि शुक्रवारी किंवा गुरुवारीच ते घरामध्ये आणावं. ठेवताना मनामध्ये सकारात्मक संकल्प करावा. त्यावरती कधीही धूळ साचू देऊ नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्रिस्टल कासव जे आहे ते एका घरामध्ये एकापेक्षा जास्त ठेवू नका. म्हणजे हॉलमध्ये एक ठेवले, बेडरूममध्ये एक ठेवले, अभ्यासाच्या खोलीत एक ठेवले, असा अतिरेक करू नये.
एका घरामध्ये एकच क्रिस्टल कासव ठीक आहे. तुटलेला असेल तर त्याला क्रॅक गेलेला असेल तर ते लगेच काढून टाकावं. कासव हे सजावटीपेक्षा ऊर्जा साधन आहे, त्यामुळे त्याचा आदर केलाच पाहिजे. क्रिस्टल कासव जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल, तर तो आपण आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ठेवत असतो. ते लक्ष्मीचे वाहन असल्यामुळे त्याखाली तुम्हाला ₹1 नाणी आवर्जून ठेवायची आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील, तर तुम्हाला त्याची हाताळणी देखील व्यवस्थित केली गेली पाहिजे. तरच ते परिणाम देतं. क्रिस्टल कासव हे केवळ शोपीस नाही, तर घरातील ऊर्जा संतुलित करणारं एक शक्तिशाली वस्तू आहे. तुम्ही त्याला असं म्हणू शकता, की योग्य दिशेला, योग्य हेतूने ठेवलेलं क्रिस्टल कासव तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य, समृद्धी, शांती आणि यश घेऊन येतं. घरामध्ये स्थैर्य हवं असेल, आयुष्याला आधार हवा असेल, तर क्रिस्टल कासव तुम्ही नक्कीच ठेवू शकता. आता हे क्रिस्टल कासव नेमकं कुठे ठेवावं? तर पहा, जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल, तर त्याच्या खोलीमध्ये तुम्ही हे क्रिस्टल कासव ठेवू शकता. विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सुद्धा हे क्रिस्टल कासव ठेवलं असता त्यांना सुद्धा एकाग्रता वाढायला, निर्णय क्षमता सुधारायला मदत होते. आता हे क्रिस्टल कासव नक्की कोणत्या दिशेला ठेवावं? कारण चुकीच्या दिशेला ते ठेवलं, तर अपेक्षित परिणाम आपल्याला मिळत नाहीत. एक दिशा आहे उत्तर दिशा, ज्याला नॉर्थ म्हटलं जातं. धन, करिअर, नवीन संधी हे पाहिजे असेल, तर ऑफिस किंवा घरामध्ये उत्तर दिशेला हे क्रिस्टल कासव ठेवावं. उत्तर दिशा, ज्याला नॉर्थ दिशा असं म्हटलं जातं, धन, करिअर, नवीन संधी हे पाहिजे असेल, तर ऑफिस किंवा घरामध्ये उत्तर दिशेला हे क्रिस्टल कासव ठेवावं. आणि जर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती हवी असेल, मानसिक शांती हवी असेल, तर मेडिटेशन रूमसाठी हवं असेल, तर ते पूर्व दिशा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्यामधली जी दिशा येते, ईशान्य दिशा, या दिशेला ठेवावं. पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही हे क्रिस्टल कासव ठेवू शकता. त्यामुळे स्थैर्य येतं, संरक्षण मिळतं आणि कुटुंबाला आधार मिळतो. पण चुकूनही तुम्हाला टॉयलेट किंवा स्वयंपाकघरामध्ये क्रिस्टल कासव ठेवायचं नाही. तर चला, ही अतिशय छोटीशी माहिती होती जी वास्तुशास्त्रानुसार होती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.